अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 1 डिसेंबर. आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे जीवाचे नाव सखा ठेवावे लागेल. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. देवाचे सख्य जर घडत असेल तर जिवलगांच्या तुटी पडल्या तरी चालतील. शेवटी सर्वस्व अर्पावे लागले तरी चालेल. कुणी निंदा कुणी वंदा, आपला स्वहिताचा धंदा गुरुचा बंदा म्हणून सुरू ठेवावा. देह जावो अथवा राहो, श्री गुरु चरणी दृढ भाव ठेवून रसनेने त्यांचे गुणगान गावेत आणि भक्तीत राहावे. चित्तात अनुमान करू नये. भक्ती शक्ती देते आणि लीला प्रेम मिळत असते. तो भावाचा भुकेलेला आहे, पण हेच त्याला मिळत नाही. अशीच सुंदर प्रवचने ऐकण्यासाठी यशवंत प्रसाद या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. असो, परमार्थामध्ये जीवाचे नाव सखा ठेवल्याशिवाय, कारण अहंकार गर्व आडवा येऊन बसतो. जो तो मोठेपणा मिरवित असतो. प्रत्येकाकडे 99 गुण चांगले असतात, मात्र एका गुणामुळे जो तो वाया जातो. तो अवगुण श्री गुरु व स्वतःला माहीत असतो. त्यांच्या लीला धन्य असतात. तो वेड्यात आपले स्वरूप प्रकट करत असतो, पण वेडा जरी वाटला तरी भक्ताचे मनोरथ तो पूर्ण करीत असतो. त्यांच्या शिव्या नव्हे तर शिववाणी होऊन जाते. भक्तांना त्याची प्रचिती येत राहते. त्यांनी मारले हाणले विकृतीला मूठमाती बसते. अशा मूर्ती कायमच वंदनीय असतात. असा विचार आणून गुरुच्या भेटीला गेलो. सुखाच्या 4 गोष्टी सांगितल्या. त्याने मनाला व चित्ताला शरीराला समाधान झाले. तुझ्या देण्याला मर्यादा नाहीत. असा तू दातार आहेस. तू भक्तवत्सल आहेस. दीनबंधू आहेस. दीनानाथ आहेस. एरवी योग्यांना सुद्धा तुझे वर्म कळत नाही. वेद गप्प होतात, कातड्याचे डोळे तिथे पुरत नाहीत. असा तो औदार्य कुरुटा माझ्या हाती सहजपणे गवसला आणि सुखाचे सुख पातले. तुझ्या नामाच्या घोषाने विश्व आनंदून जाते. माझे जे दोष आहेत ते ठाई ठाई नडत आहेत, ते तुझ्याकडे घे. तुझे शब्द आधी येतात, मग अनुभव पाठोपाठी येत असतो. असा तू जागवणारा जगजेष्टी आहेस. अमृतकंठी पाजत असतोस. नामदेव कीर्तन करीत असताना आपण नाचत होतात. गोपाळाला सर्पदंश झाला त्या काळामध्ये आर्त हाकेने तू त्यावेळीही वाचवलेस. तशी माझी हाक हे त्रिभुवन नायका ऐक. मी तुझा सेवक आहे. शेषावर झोपणाऱ्या यशवंता, तू धाव आता. यशवंत म्हणजे ज्ञानाची दिवटी. तो माझ्या पाठी बसला आहे. हातात लेखणी घेऊन तो जो आमचा गुरुवर आहे, त्याला दोन्ही कर जोडून पदी माथा ठेवून त्रिभुवन सुद्धा वंदन करतो. अग्नीने जाळून ज्याला शुद्ध केलेले आहे, असा गुरुमंत्र हरेकाला पवित्र आहे. म्हणून यशवंत हो, जयवंत हो म्हणा. तो तारक मंत्र साक्षात परमेश्वर होऊन येईल. मग यम नको, नियम नको, प्राणायाम नको. सूर्य उगवताच प्रकोप करणारा वायू जसा नष्ट होतो, तशी निजस्थिती प्राप्तीसाठी केवळ गुरु सेवा हवी आहे. हठयोगाची गरज नाही. गुरु भक्तीने निजबोध होईल. हे गुरुराया, मी पतित आहे, तू पावन आहेस. माझी एक इच्छा आहे,
तुझ्या दारीचे माहेरपण मला भोगायला मिळू दे. त्यासाठी मी वाटेल ते दिव्य करायला तयार आहे. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.